नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या प्रियाला आता सुटका भेटली आहे आणि तिची शिक्षा सुद्धा माफ झाली आहे. हो प्रेक्षकांनो, खरं तर मला सुद्धा हे खूप खटकलं आहे, कारण प्रियाची शिक्षा एका दिवसात कशी काय माफ झाली, म्हणजे एका सुनवाईतच तिचा निकाल सुद्धा लागला आणि तिला माफी सुद्धा मिळाली आहे. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायलीने न्यू लुक केलं असतं आणि अर्जुनचं त्याच्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे आता सुभेदार फॅमिलीने एक छोटासा प्लॅन केलाय. प्रताप सायलीला म्हणतो की कुठेतरी तू लपून बसतो, तुला बसेल शोधत आणि मग त्याच्या समोर ये आणि मग त्याला सांग. तर आता सायली तसंच करते. तर अर्जुन आता सायलीला शोधून शोधून थकून जातो, पूर्ण खूप फ्रस्ट्रेट झाला असतो आणि कोणीही काहीच सांगायला त्याला तयार नसतं. तर आता कल्पना, अस्मिता सगळे या प्लॅनमध्ये सामील असतात, प्रताप आणि विमल सुद्धा. तर त्यावर आता अर्जुन विचारतो, मम्मा डॅड सांगा ना कुठे आहे सायली? तर आता त्यावर कल्पना म्हणते, असेल रे इथेच कुठे, मला काय माहिती, तुझी बायको आहे ना, बघ ना मग तू. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं की आता कोणी काही त्याला सांगणार नाही आहे, म्हणून अर्जुन स्वतः शोधू लागतो आणि मग तो मीच शोधतो तिला. त्यानंतर आता अर्जुन खूप फ्रस्ट्रेट झाला असतो. तो आता कुसुमला फोन करतो. अर्जुनला वाटत असतं की सायली हॉस्पिटलमध्येच आहे. तर आता कुसुम त्याला सांगते की नाही, सायली तर इथे नाही आहे. तर आता अर्जुनला आणखी टेन्शन येतं की बापरे, सायली गेली कुठे म्हणून. तर अर्जुन आता बोलतो, बाहेर गेली आहे का इकडे तिकडे शोधून. तरीही कोणीही त्याला काहीच उत्तर देत नाही. प्रेक्षकांनो, खूप मज्जा येत आहे हा पार्ट बघून. आता अर्जुन सायलीला शोधायला बाहेर वगैरे गेला की आता त्यानंतर अस्मिता आणि कल्पना हसू लागतात आणि परत आला की परत सिरियस होतात. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला सांगून नाही गेली आहे का ती? अरे कोणीतरी सांगा ना मला, ती कुठे गेली आहे म्हणून, तुम्हाला कसं माहिती नाही आहे? तर आता प्रताप म्हणतो अर्जुनला, अरे कमाल आहे तुझी बायको कुठे गेली हे तुलाच माहिती नाही आहे, मग आम्हाला कसं माहित असणार आहे? आणि आता अस्मिता म्हणते अर्जुनला, आणि उगाच आमच्यावर चिडचिड करू नकोस हा. एकतर तू सायलीचे फोन नाही घेतलेत आणि तू फोन केला का रे तिला ऑफिसमधून? नाही ना, कारण केला असतास तर तुला माहिती असतं तुझी बायको कुठे आहे ते. तिने तुला सांगितलं असतं ती कुठे चालली आहे ते. तर त्यावर आता अर्जुन एक्सप्लेन करतो आणि सांगतो, अगं मी तिला कॉल करणारच होतो, पण इतकी कामं होती ना माझ्या मागे, आणि मग ते कामाच्या टेन्शनमध्ये राहूनच गेलं. तर आता प्रताप म्हणतो, हो का, जगातले सगळे कामं काय तुझ्याच मागे असतात का? आम्हाला तर काहीच कामं नसतात. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो, मी फॅक्टरीत जात नाही, त्याच्यानंतर कल्पना काही करत नाही. हो ना, आम्हाला काही कामच नसतात, तूच करतो सगळी कामं. तर त्यानंतर आता कल्पना सुद्धा मजा घेते अर्जुनची आणि म्हणते, आणि बघा ना, काम एके काम करत बसायचं आणि मग बायको निघून गेली चिडून की मग तिला शोधत बसायचं. तर आता अर्जुनला एकदम धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो, चिडली काय? चिडली ती माझ्यावर? पण का चिडली आहे ती? तर आता परत कल्पना आणि अस्मिता प्रतापची सगळी परत इग्नोर करणं अर्जुनला सुरू होऊन जाते. आणि आता कल्पना म्हणते, ए विमल, मला थोडी कॉफी दे ना आणखी, खूप छान झाली आहे ग कॉफी. आणि परत आता अर्जुनला इग्नोर करून एक वेगळाच कुठला तरी विषय आता कल्पना काढते आणि प्रतापला म्हणते, बरं ते काही अन्नपूर्णा ट्रस्टचे काही लोक येणार होतीत ना, काय झालं मग त्याचं? आणि हे सगळे आपल्या गप्पामध्ये म्हणजे गुंतले असतात. आता अर्जुनच्या लक्षात आलंय की यांना माहिती आहे कदाचित आणि यांना सांगायचंच नाही की सायली कुठे आहे. तर आता अर्जुन म्हणतो, ग्रेट, फॅन्टॅस्टिक, तुम्ही सगळे तिच्याच बाजूने आहात ना, काही हरकत नाही. नाही सांगणार ना तुम्ही कोणी मला? ठीक आहे, मी स्वतः शोधतो आता तिला. आणि आता अस्मिता म्हणते अर्जुनला, अरे असं काय? आणि मग आता अर्जुन पण लक्ष देत नाही कोणाकडे आणि बायको त्याचा सुरूच असतं. परत इकडे तिकडे तो शोधाशोध करत असतो. परत तो एकदा खोलीत जातो, चेक करतो परत सायली आहे की नाही. आणि सगळेजण आता अर्जुनची मजा घेत असतात, हसत असतात त्याला की बापरे त्याची काय अवस्था झाली आहे म्हणून सायलीला शोधता. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सीन शिफ्ट होतो आणि आता महिपतचा वकील म्हणतो की मिलॉर्ड, मला तन्वी सुभेदारला एक क्वेश्चन विचारायचा आहे, एक प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर तशी परमिशन जजसाहेब देऊन देतात. आणि आता महिपत शिकरेचा वकील तन्वीला विचारतो, म्हणजे या प्रियाला विचारतो की काय महिपत शिकरेने तुमच्यावर दबाव आणला, याचा तुमच्यावर काय पुरावा आहे? तर आता ही प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि म्हणते, पण आता कोणी आपल्याला धमकावेल याचा पुरावा कसा असेल? हो पण एकदा नाही आहे, त्याने मला खूप वेळा घाबरवलंय. आणि त्यानंतर आता प्रिया लगेच जजसाहेबांकडे बघते आणि म्हणते, युअर ऑनर, एकदा त्यांनी तर असं माझ्या कपाळावर अशी बंदूक ठेवली होती. आणि आता हे ऐकून अश्विन रागातच आता महिपतकडे बघत असतो. तर पुढे आता प्रिया म्हणते, आणि माझ्याकडे त्याचा पुरावा नाही आहे हो युअर ऑनर. तर आता महिपतचा वकील म्हणतो प्रियाला, बापरे, म्हणजे इतका मोठा क्लेम, इतका मोठा दावा तुम्ही पुराव्यांशिवायच करताय? पण तुमच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार? तितक्यात आता हा प्रियाचा वकील म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर, माझं वकील मित्र माझं बोलणं कोर्टात पूर्णच करू नये देत आहे आणि मला मिसेस तन्वी सुभेदारांना आणखीन काही प्रश्न विचारायची परवानगी मिळावी. तर त्यावर आता जजसाहेब प्रियाच्या वकिलाला परमिशन तशी देऊन देतात. तर आता प्रियाचा वकील म्हणतो प्रियाला, मिसेस सुभेदार, तुमच्या हाताला काहीतरी जखम झाली आहे आणि ते काय आणि कसं लागलं ते सांगाल का कोर्टाला प्लीज? तर त्यावर आता प्रिया म्हणते, हो, हे यासाठी महिपतच कारणीभूत आहे. हो, ही जखम मला महिपत शिकरेनेच केली आहे. काल रात्री जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये माझ्यावर वार करायला आला तेव्हा.
तर आता महिपतचा वकील म्हणतो आय ऑब्जेक्ट युअर ऑनर, महिपत शिकरेच्या हॉस्पिटलमध्ये कसा जाऊ शकतो, कारण तिथे पोलीस होते पहारक म्हणून. तर त्यावर आता जज साहेब म्हणतात हो ऑब्जेक्शन सस्टेन. तर प्रियाचा वकील लगेच म्हणतो युअर ऑनर, माझी क्लायंट पुराव्यांशिवाय बोलत नाहीच आहे. आमच्याकडे काल रात्री झालेलं हल्ल्याचा CCTV फुटेज आहे. तर आता महिपत मनात विचार करू लागतो, बापरे, हॉस्पिटलच्या भिंतीवर CCTV कॅमेरे असतील हे माझ्या डोक्यातच आलं नाही. अरे डोकं असं भडकलं की अरे देवा, माती खाल्ली मी आता, असं आता महिपत मनात बोलत असतो. तर आता हा प्रियाचा वकील म्हणतो की मला ते CCTV फुटेज कोर्टाला दाखवण्याची परवानगी हवी आहे. तर तशी परमिशन आता जज साहेब देऊन देतात आणि महिपत आता घाबरायला लागतो. तितक्यात आता CCTV फुटेज वगैरे चेक केलं जातं की प्रिया अशी धावत धावत चालली आहे कॉरिडॉरमधून आणि तिच्या मागे आता महिपत चाललाय, पण महिपतचा चेहरा ढकलेला असतो आणि आता प्रिया धावत असते, महिपत तिच्या मागे मागे धावत असतो. आता हे बघून महिपतचा वकील सुद्धा आता रागातच महिपतकडे बघतो की काय म्हणून हे. आता महिपत आपलं तोंड लपवतो आणि अश्विन सुद्धा आता ते CCTV फुटेज बघून रागातच महिपतकडे बघत असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन खूप फ्रस्ट्रेट झाला असते आणि सायली त्याला कुठेच दिसत नसते. तर खाली आल्यावर आता अर्जुन म्हणतो मम्मा डॅड, सायली तुमच्या रूम मध्ये सुद्धा नाही आहे, मी अख्खं घर शोधलंय, आता तरी सांगा ना मला कुठे आहे ती. तर इकडे प्रताप मोबाईल बघत असतो आणि कल्पना मॅगझिन काहीतरी वाचत असते. आता कल्पना अर्जुनवर चिडते आणि म्हणते सांगितलं ना तुला एक वेळा, आम्हाला नाही माहिती आहे म्हणून. आणि त्यानंतर आता प्रताप टोमणा मारतो अर्जुनला आणि म्हणतो आणि अर्जुन, मी जर फॅक्टरीमध्ये असतो ना तरी मला माहिती असतं की कल्पना काय करत आहे घरी, कुठे गेली आहे, मला सगळं माहीत असतं, कारण मला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी तिला कॉल करतोच. तर आता अस्मिता सुद्धा गाड्यातल्या गाड्यात हसत असते अर्जुनची अशी मजा बघून. आणि पुढे प्रताप म्हणतो आणि कल्पना जेव्हा मला कॉल करते तेव्हा मी कितीही महत्त्वाच्या कामात असलो ना तरीही मी तिचा कॉल घेतो, कारण तेव्हा तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असतं म्हणून. आणि आता अस्मिता सुद्धा बहती गंगामध्ये आपला हात धुवून घेते आणि म्हणते हो, आणि मी जेव्हा सुद्धा सचिनला म्हणजे माझ्या नवऱ्याला फोन करते ना तेव्हा तो कितीही कामात घाईत असला ना तरी 2 शब्द का होईना नीट बोलतोच तो माझ्याशी. म्हणा ते माझं नशीब आहे, तर सायलीचं नाही ते नाहीच, पण माझा नवरा माझ्याकडे काहीही झालं तरी दुर्लक्ष न करता बोलतो. तर आता अर्जुन म्हणतो एक मिनिट, तुला असं म्हणायचं आहे का की मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करतोय म्हणून. तर आता प्रताप म्हणतो अर्जुन, समोर असलेल्या माणसाकडे बघायचं नाही, तिचे कॉल्स उचलायचे नाही, याला दुर्लक्ष करणंच म्हणतात, आणि कामाची इतकी धुंदी बरी नाही. तर चिडतच असं प्रताप अर्जुनला म्हणतो. तर आता अर्जुन म्हणतो सगळ्यांना की अरे मला काहीच नाही कळत की तुम्ही काय बोलताय ते, आणि ते समजून घेण्यासाठी वेळ सुद्धा नाही आहे माझ्याकडे. हा मी एक कामच करतो, मी आता आश्रमात जातो. सायली नक्की आश्रमात गेली असेल, तिथेच जाऊन बघतो आता. आणि आता अर्जुन निघणार तितक्यात सायली आता दारात उभी असते आणि म्हणते काहीही गरज नाही. तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे तू इथेच होती, आणि अर्जुन पलटतो आणि म्हणतो तर, आणि असं अर्जुन सायलीकडे असं म्हणत बघतच राहतो. जी आता सायलीने नवीन लुक केलं असतं, छानपैकी थोडेसे कर्ली मोकळे केस सोडले असतात तिने आणि सुंदर दिसत असते ती एकदम. आता हळूच सायली आता अर्जुनकडे चालत येते आणि अर्जुन सायलीकडे आता बघतच राहतो. आणि आता सायली चिडली आहे हे अर्जुनच्या लक्षात सुद्धा नसतं. आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो, परत तो तिच्याकडे बघून स्माइल करत असतो. आणि आता सीन शिफ्ट होतो आणि कोर्टाचा सीन आपल्याला दाखवला जातो. तर महिपतचा वकील आता उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन युअर ऑनर, या कोर्टाच्या CCTV फुटेजला काहीही अर्थ नाहीये, कारण यामध्ये तन्वी सुभेदारच्या मागे धावणारा माणूस कोण आहे हे दिसतच नाहीये, कारण प्रेक्षकांना महिपतने शॉल ओढली असते त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नसतो. आणि त्यानंतर आता महिपतचा वकील म्हणतो मग कशावरून हा व्यक्ती महिपत शिकरेच आहे. तर त्यावर आता ही प्रिया गिडगिडावते म्हणजे जज साहेबांसमोर आणि म्हणते युअर ऑनर, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, चक्क तो महिपत शिकरेच होता. तर महिपतचा वकील म्हणतो ऑब्जेक्शन युअर ऑनर, तन्वी सुभेदार परत का म्हणताय की ते महिपत शिकरेच आहे म्हणून, आणि तेच हॉस्पिटलमध्ये आले होते म्हणून. आणि त्यानंतर महिपतचा वकील म्हणतो प्रियाच्या वकीलला की काय हो ॲडव्होकेट देसाई, तुम्ही मला सांगाल का या CCTVचा टायमिंग काय आहे ते. तर आता प्रियाचा वकील सांगू लागतो की रात्री 11:36 ते 11:39 पर्यंत. तर त्यावर आता हा महिपतचा वकील म्हणतो युअर ऑनर, याच वेळेला महिपत शिकरे ते त्यांच्या एका बिल्डर मित्रांसोबत होते आणि त्यांच्या घरी बसून महिपत शिकरे जेवत होते. त्यानंतर आता हा महिपतचा वकील म्हणतो प्रियाच्या वकिलाला देसाईला की आता तुम्ही तर पुरावा मागाल, म्हणून मी आता महिपतच्या त्या मित्राला इथे घेऊन आलोय. तर आता प्रिया विचार करत असते म्हणत की हे काय होतं म्हणून सगळं. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणतो सायलीला, बायको तू रोजच्या पेक्षा ना आज खूप सुंदर दिसतेय, माझी तर नजरच हटत नाही ग तुझ्यावरून. तर आता सायली अर्जुनला फुल इग्नोर करत असते, फुल ॲटिट्यूडमध्ये असते सायली. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला तू हे कसं मॅनेज केलं. तर सायली म्हणते अच्छा, म्हणजे ते दिसलंय तर तुम्हाला, नाही मला तर वाटलं होतं की मी अदृश्यच झाली आहे. तर आता अर्जुन म्हणतो अदृश्य. तर सायली आता तोंड आपलं हेकोडं वगैरे करते, अशी टॉन्ट वगैरे मारत असते अर्जुनला. तर आता अर्जुन म्हणतो अदृश्य का ग, अगं उलट मी तर तुला पूर्ण घरभर शोधत होतो आणि तुम्हाला दिसत नव्हतीस ना, म्हणून मला इतकं टेन्शन आलं होतं, तुला माहिती आहे का. आता सगळेजण हे सगळं बघत असतात आणि अर्जुनची आता मजा घेत असतात. आणि अर्जुन म्हणतो नंतर दिसली तर मला अशी दिसलीस तू, माइंड ब्लोईंग. तितक्यात आता
मागून प्रताप आणि कल्पना येतात आणि एकीकडून कल्पना तर दुसरीकडून प्रताप आता अर्जुनचा जोराने कान पिळतात. आणि प्रताप म्हणतो आता अर्जुनला, मगाशी तू तुझ्याच नादात होता. जेव्हा फोनवर बोलताना तू वर गेला ना, तेव्हा तुझी ही माइंड ब्लोईंग बायको इथेच उभी होती तुझ्या समोर. आता अर्जुनला वाटतं की हो का, कसं काय, आणि अर्जुनच्या लक्षातच नसतं आलं. अर्जुन म्हणतो, काय मी जेव्हा आलो आणि गेलो तेव्हा माझी बायको इथेच होती. तर आता सायली परत आपलं तोंड फिरून घेते अर्जुनकडून आणि त्यावर अस्मिता म्हणते की हो, आता लोक प्रेमात आंधळी होतात हे मला माहितीच आहे, पण आता कामात आंधळच झालेला भाऊ हा माझाच आहे. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सगळ्यांना सॉरी सॉरी सॉरी. आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो, बायको, पण हा माइंड ब्लोईंग बदल कसा काय झाला. तर आता विमल म्हणते, अर्जुन दादा, सायली त्यांना असे कपडे असे केस खूप शोभून दिसते ना. तर अर्जुन म्हणतो, हो खूपच जास्त, माझी तर माझ्या बायकोवरून नजरच नाही हटत आहे. आणि अर्जुन खूप रोमॅन्टिकली आता सायलीकडे बघत असतो. आणि आता सगळेजण हसतात की फायनली सगळं आता चांगलं होत आहे. आणि आता अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलंय की म्हणून त्यांनी इग्नोर केलं होतं सायलीला. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता महिपतचा वकील परमिशन मागतो महिपतच्या मित्राला, संतोष कोणीतरी नाव असतं त्याचं, त्याला बोलवण्याची. तर आता हा महिपतचा जो मित्र असतो तो आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा होतो. आणि आता महिपतचा वकील त्याला प्रश्न विचारणं सुरू करतो आणि म्हणतो, तुमचं नाव. तर आता हा व्यक्ती म्हणतो की माझं नाव आहे संतोष वखारकर. तर आता महिपतचा वकील त्याला प्रश्न विचारतो आणि म्हणतो, बरं प्लीज तुम्ही मग मला हे सांगा की तुम्ही काल रात्री काय करत होता. तर हा म्हणतो, हा माणूस जो असतो महिपतचा मित्र, तो म्हणतो की काल रात्री मी माझ्या घरीच होतो आणि रात्री 11च्या सुमारास माझे मित्र, माझे बिल्डर मित्र महिपत शिकरे माझ्या घरी आले होते. आणि रात्री 11:30 पावणे 12च्या सुमारास आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर रात्री 12:30 पर्यंत महिपत शिकरे माझ्या घरीच होते. तर आता ही प्रिया आरडाओरडा करू लागते कोर्टातच आणि म्हणते, नाही हो नाही, हा खोटा बोलतोय माणूस. हा युअर ऑनर, हा माणूस फक्त त्याच्या मित्राला वाचवतोय. अरे ज्या माणसाने माझ्या हातावर सुरा केला तो महिपत शिकरेच होता. वार करणारा माणूस तो हाच होता हो. त्यानंतर आता महिपतच्या मित्राला महिपतचा वकील आता बसायला सांगतो आणि आता महिपतचा वकील म्हणतो की युअर ऑनर, मला तन्वी सुभेदारची उलट तपासणी करायची. तशी परमिशन आता जजसाहेब देऊन देतात. आणि आता महिपतचा वकील म्हणतो प्रियाला, मिसेस तन्वी सुभेदार, आपण एक वेळा मान्य करूही की महिपत शिकरे हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण याआधी तुम्हीच सांगितलं होतं की हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता. याआधी सुद्धा महिपत शिकरेने तुम्हाला धमकावलं होतं. तर आता प्रिया बोलू लागते, हो 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 असं झालंय आधी. तर त्यावर आता हा महिपतचा वकील म्हणतो, पण त्याआधी तुमची केस तुमचे वडील रविराज केलेदार लढत होते. ते केस लढत होते, मग त्या केस दरम्यानच तुमच्यावर इतका दबाव येत होता, मग तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं. तुमच्या वडिलांनी तेव्हाच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला सांगितलं असतं ना मग, आणि तसं तुम्हाला कोर्टात खरी साक्षी सुद्धा देता आली असती. तर आता ही प्रिया म्हणते, कालही मी पोलीस प्रोटेक्शन मध्येच होते, तिथे हा महिपत आलाच ना. आणि त्यानंतर आता ही प्रिया सांगू लागते जजसाहेबांना, आणि युअर ऑनर, पोलीस फक्त एखाद्या मिनिटासाठी इकडे तिकडे गेले, तितक्या वेळेत हा महिपत आला तिथे आणि त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जो माणूस हे असं करू शकतो तो किती नीच असेल याचा जरा विचार करा जजसाहेब. मी जर कोर्टात त्या साक्षीची बाजू नसती घेतली तर केस सुरू असतानाच महिपतने तो फक्त माझा खून करून थांबला नसता त्याने. आणि असं म्हणत आता ही प्रिया ढसा रडण्याची नाटकं करू लागते. आणि त्यानंतर आता ही प्रिया म्हणते, त्याने माझ्या वडिलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती मला, म्हणून मी कोर्टात सगळं खरं खरं सांगितलं. अश्विनला सुद्धा आता या प्रियावर सगळा विश्वास बसत असतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणतो, सांग ना बायको, तुझ्यात हा बदल कसा आला. तर सायली आता चिडली असते. तर आता कल्पना म्हणते, वा अर्जुन, नाही म्हणजे आधी बघायचं नाही आणि मग विचारायचं नाही हा बदल म्हणजे घडलाच कसा. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, मी सॉरी म्हणालो ना, मी चुकलं माझं, आता मला बोलू दे ना सायलीशी. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो परत, बायको तू सांग आता काय करू, कान धरू का, उठाबशा काढू का परत. आणि असं म्हणत अर्जुन आता उठाबशा काढू लागतो. तर सायली म्हणते, काहीही गरज नाही आहे त्याची, त्यापेक्षा माझ्याकडे जर तुम्ही बघितलं असतं तर मगाशी. तर आता विमल म्हणते सायलीला, ओ सायली दे, तुम्ही आज अशी वेगळे कपडे घातले ना म्हणून अर्जुन दादाने तुम्हाला ओळखला नसेल, हो ना अर्जुन दादा. तर अर्जुन म्हणतो, हा बरोबर आहे. आणि अर्जुन हसू लागतो. तर सायली आता अर्जुनकडे चिडत बघते. त्यानंतर आता अस्मिता म्हणते अर्जुनला, सायलीच्या मेकओव्हरला तूच जबाबदार आहेस. तर आता अर्जुन म्हणतो, मी. तर त्यानंतर आता अस्मिता म्हणते, अरे तू तिचे कॉल घेत नव्हतास ना, म्हणून बिचारी खूप अपसेट झाली होती. आणि पुढे आता अस्मिता म्हणते अर्जुनला, आणि मला माहिती आहे कॉलेजमध्ये तुझ्या मागे खूप मुली मैत्रिणी असायच्या ना, आणि काही उगवायला नको म्हणून मी सायलीला म्हणाले की जरा टापटीप राहा आणि टापटीप राहायला लाग. तर आता सायलीचा चेहरा असा चिडकाच असतो. तर आता अर्जुन म्हणतो, अच्छा अस्मिता, तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे सगळं भरवलंयस. तर आता सायली लगेच म्हणते, डिफेंड करते आपल्या ननदबाईला म्हणजे अस्मितेला, आणि म्हणते त्यांनी काही भरवलं वगैरे नाही आहे माझ्या डोक्यात, आणि मी काही एवढ्या हलक्या कानाची सुद्धा नाहीये. तर चिडतच आता सायली अर्जुनकडे बघत म्हणते. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि हा आता प्रियाचा वकील ॲडव्होकेट देसाई म्हणतो, युअर ऑनर, माझ्या क्लायंटने सगळं सत्य आता कोर्टासमोर ठेवलंय आणि काल रात्रीच्या CCTV फुटेजवरून हेही सिद्धच होत आहे की त्यांच्यावर एकदा हल्ला केला गेलाय. त्यामुळे म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदारांना माफी मिळावी. आणि आता ही प्रिया बघा अशी जोकर सारखीच करते, हात वगैरे जोडते वकिलांसमोर आणि असं तोंड करते की किती इनोसंट आहे म्हणून ती. आणि त्यानंतर प्रेक्षकांना आता इथे निकालाची वेळ.
आणि आता हा जज साहेब म्हणतो आपला निकाल देत की आज या कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले आहेत त्यावरून हे सिद्ध होतं आणि स्पष्ट होतं की मिसेस तन्वी सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे. पण मात्र सीसीटीव्ही फुटेजने हे सिद्ध होत नाही की कालचा हल्ला महिपत शिकरे याने केलाय म्हणून. कोर्ट या प्रकरणासाठी पोलिसांना चौकशी करण्याचा आदेश देत आहे आणि हे कोर्ट तन्वी सुभेदार यांना माफी देत आहे. हो प्रेक्षकांना, आता तन्वीला माफी मिळाली असते आणि तिची सुटका होते. पुढे आता जजसाहेब म्हणतात यापुढे तन्वी सुभेदार यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही. आता ही प्रिया बापरे क्लाउड 9 वर असते, म्हणजे पूर्ण जमिनीवर पाय नसतात तिचे, पूर्ण आकाशात ढगात असते ती. आणि आता ती म्हणते अश्विन, तिथेच ती उड्या मारू लागते. आणि पुढे आता जजसाहेब म्हणतात पण त्यांना 1 लाख रुपये दंड हे रोख जमा करावं लागणार आहे आणि कोर्टाच्या आदेशाशिवाय ते पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आणि आता हे ऐकून महिपतला खूप राग येत असतो प्रियाला, कारण प्रियाची आता सुटका झाली असते आणि तिची सुटका कशी झाली प्रेक्षकांना हे बापरे कळलंच नाही. खूप अनएक्सपेक्टेड होतं. आणि कमाल आहे प्रेक्षकांना, प्रियाची एकाच सुनवाईमध्ये सुटका सुद्धा झाली आहे. आणि आता मधुभाऊंच्या केसला इतका वर्ष लागले, 2 वर्ष लागले. असो तर आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आता या प्रियाला घेऊन येतो घरी आणि त्यानंतर आता सायली प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून देते आणि सायली सोबत पूर्ण फॅमिली सुभेदार फॅमिली उभी असते. तर उद्याचा भाग खूप मस्त असणार आहे प्रेक्षकांना. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया प्रेक्षकांना उद्या एका नवीन अशा धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.